वेलकम फ्रेंड्स. आज आपण क्लास 6चा सायन्सचा जो आपला तिसरा लेसन आहे, लेट्स सेपरेट द कॉम्पोनंट्स, या चॅप्टरचा एक्सरसाइज बघणार आहोत. चला तर मग एक्सरसाइजला सुरुवात करूया. बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे त्यामध्ये चूज द करेक्ट ऑप्शन. आपल्याला करेक्ट ऑप्शन निवडायचा आहे. बघा, पहिलं आहे इन मॅग्नेटिक सेपरेशन डॅश डॅश इज यूज्ड. मॅग्नेटिक सेपरेशन मध्ये काय वापरलं जातं? आता डिफरन्स इन डेन्सिटी पहिला ऑप्शन दिलाय, डिफरन्स इन साईज दिलाय, मॅग्नेटिक प्रॉपर्टी की सोल्युबिलिटी प्रॉपर्टी. काय यूज केलं जातं? तर मॅग्नेटिक प्रॉपर्टी. मग पूर्ण वाक्य लिहायचंय, इन मॅग्नेटिक सेपरेशन मॅग्नेटिक प्रॉपर्टी इज यूज्ड. सेकंड आहे टू सेपरेट स्मॉल स्टोन्स फ्रॉम व्हीट द डॅश डॅश मेथड इज युजफुल. समजा आपल्याला गव्हातले छोटे छोटे खडे बाजूला काढायचे आहेत, तर आपण कोणती मेथड वापरणार? आपल्याला बऱ्याच मेथड्स, आता सेपरेशनच्या वेगवेगळ्या मेथड्स आपल्याला या चॅप्टरमध्ये झालेल्या आहेत. मग त्यापैकी यांनी दिलंय थ्रेशिंग, हँड पिकिंग, विनोईंग की सिविंग. कोणती मेथड वापरणार? सिंपल हँड पिकिंग. म्हणजे हाताने आपण ते बाजूला करू शकतो, निवडणे ही प्रोसेस आपण मेथड आपण वापरू शकतो. बघा, टू सेपरेट द स्मॉल स्टोन्स फ्रॉम व्हीट द हँड पिकिंग मेथड इज युजफुल. तिसरा आहे बघा, ॲलम डिझॉल्व्ड इन वॉटर कॅन बी सेपरेटेड युजिंग द डॅश डॅश मेथड. आता ॲलम म्हणजे काय? ॲलम म्हणजे तुरटी. जर तुरटी पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झालेली असेल, विरघळलेली असेल, तर ती आपण कोणत्या मेथडमुळे सेपरेट करू शकतो? मेथड खाली दिल्यात बघा, इव्हॅपोरेशन मेथड, फिल्ट्रेशन मेथड, सेडिमेंटेशन की डिकॅन्टेशन. तर बघा, हे आपण इव्हॅपोरेशनने काय करू शकतो? सेपरेट करू शकतो. जसं आपण समजा पाण्यामध्ये मीठ विरघळलेलं आहे आणि आपल्याला मीठ वेगळं करायचं असेल, तर काय वापरू शकतो? इव्हॅपोरेशन मेथड. म्हणजे वरचं पाणी उन्हात आपण जर ते ठेवलं तर पाणी फक्त उडून जाणार आहे आणि खाली काय राहील? मीठ राहील. तसंच तुरटीचं सुद्धा होऊ शकतं. म्हणून ॲलम डिझॉल्व्ड इन वॉटर कॅन बी सेपरेटेड युजिंग द इव्हॅपोरेशन मेथड. नेक्स्ट आहे देअर इज अ डाऊट दॅट वॉटर इज मिक्स्ड विथ मिल्क. सेपरेटिंग द मिल्क अँड वॉटर विल बी पॉसिबल थ्रू डॅश डॅश मेथड. आता काय म्हटलंय की इथे एक शंका विचारली आहे त्यांनी की वॉटर हे कशात मिक्स झालंय? दुधामध्ये मिक्स झालंय. मग जर आपल्याला दूध आणि पाणी हे सेपरेट करायचं असेल तर हे कशामुळे पॉसिबल होईल? आणि खाली मेथड्स दिल्यात बघा, फिल्ट्रेशनने होईल का? इव्हॅपोरेशनने होईल का विचारलंय? सेडिमेंटेशन, डिकॅन्टेशनने होईल की शेवटचं ऑप्शन आहे नॉट पॉसिबल बाय एनी ऑफ धीस मेथड्स. आता बघा, दुधामध्ये पाणी मिक्स झालंय, ते वेगळं करता येणार आहे का? नाही करता येणार आहे. म्हणून आपला आन्सर काय असेल? नॉट पॉसिबल बाय एनी ऑफ धीस मेथड्स. ठीक आहे, हे आपलं याचं आन्सर असणार आहे. फर्स्ट क्वेश्चन झालाय. सेकंड क्वेश्चन बघा, स्टेट वेदर ट्रू ऑर फॉल्स. इफ फॉल्स स्टेट व्हाय. काय म्हटलंय? तर चुकी बरोबर सांगायचंय आणि जर वाक्य चुकीचं असेल तर ते का चुकीचं आहे याचं कारण आपल्याला तिथे द्यायचं आहे. फर्स्ट बघा त्यातलं, द फिल्ट्रेशन मेथड इज युज्ड to separate substances that are not dissolved in a liquid. काय म्हटलंय? फिल्ट्रेशन मेथड आपण कधी यूज करतो? तर जेव्हा आपल्याला सेपरेट करायचे आहेत सबस्टन्स जे लिक्विड मध्ये डिझॉल्व्ह झालेलं नाहीये. म्हणजे इनसोल्युबल जर सॉलिड असेल, इनसोल्युबल म्हणजे काय? जे विरघळलेलं नाही असं जे सॉलिड असेल ते जर सेपरेट करायचं असेल लिक्विड मधून, तर आपण काय करतो? फिल्ट्रेशन मेथड यूज करतो. बरोबर आहे, त्याच्यामुळे हे ट्रू आहे. नेक्स्ट बघा, युजिंग मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑल मेटल्स कॅन बी सेपरेटेड फ्रॉम गार्बेज. बघा बरं, वाक्य बरोबर आहे का? त्यांनी ऑल मेटल्स म्हटलंय. मॅग्नेटिक प्रॉपर्टीचा वापर करून आपण कचऱ्यामधून सगळे मेटल सेपरेट करू शकतो का? सगळे नाही करू शकत. जे मॅग्नेटिक मेटल्स असतील तेच फक्त सेपरेट करू शकतो. म्हणजे हे फॉल्स आहे. मग त्याचं आपण कारण देऊया. बघा, युजिंग मॅग्नेटिक प्रॉपर्टीज
ऑल मेटल्स कॅनॉट बी सेपरेटेड फ्रॉम गार्बेज. मग कोणते करू शकतो आपण मेटल्स सेपरेट? बघा, ओनली मॅग्नेटिक मेटल्स लाईक आयर्न, निकेल अँड कोबाल्ट कॅन बी सेपरेटेड फ्रॉम गार्बेज. सगळे मॅग्नेटिक नसतात, त्याच्यामुळे जे मॅग्नेटिक आहेत जसं की आयर्न असेल, निकेल असेल, कोबाल्ट असेल, तेच फक्त आपण गार्बेज मधून सेपरेट करू शकतो. नेक्स्ट आहे द सेडिमेंटेशन मेथड इज यूज्ड टू सेपरेट द सॉल्ट फ्रॉम सी वॉटर. बघा काय म्हटलंय, सी वॉटर मधून, समुद्राच्या पाण्यातून आपल्याला जर मीठ वेगळं करायचं असेल तर आपण सेडिमेंटेशन मेथड वापरू का? नाही वापरणार, त्याच्यामुळे हे फॉल्स आहे. मग का फॉल्स आहे? बघा, द सेडिमेंटेशन मीन्स separating insoluble heavy solids that settle down at the bottom of a liquid. तर सेडिमेंटेशन किंवा डिकॅन्टेशन या मेथड आपण कधी वापरतो? तर जेव्हा इनसोल्युबल हेवी सॉलिड असतं, समजा चिखलाचं पाणी आहे किंवा आपण पाण्यामध्ये माती मिक्स झालेली आहे आणि आपल्याला पाणी आणि माती जर वेगळं करायचं असेल तर आपण सेडिमेंटेशन मेथड वापरतो. काय करतो आपण? ते पाणी थोडंसं स्थिर होऊ देतो, तसंच ठेवतो, स्थिर होऊ देतो. त्याच्यामुळे काय होतं, जे हेवी माती आहे ती खाली तळाला जाऊन बसते, बॉटमला जाऊन बसते. त्याच्यानंतर आपण डिकॅन्टेशन करतो, म्हणजेच काय, तर वरचं जे पाणी आहे ते दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतो आणि अशा पद्धतीने पाणी आणि ती माती वेगळी केली जाते. मग आता आपल्याला हेच सांगायचं इथे. पुढे बघा, सॉल्ट कम्प्लिटली डिझॉल्व्स इन वॉटर. आता मीठ जे आहे ते पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळत आहे ना, ते काही त्याच्यामध्ये इनसोल्युबल राहत नाहीये. आपण इनसोल्युबल सॉलिड साठीच सेडिमेंटेशन वापरतो. हे तर इथे पूर्णपणे विरघळत आहे. हेन्स सॉल्ट इज सेपरेटेड फ्रॉम सी वॉटर बाय इव्हॅपोरेशन मेथड. आपण सॉल्ट सेपरेट करताना कोणती मेथड वापरणार आहे? इव्हॅपोरेशन मेथड वापरणार आहे. ठीक आहे, हे त्याचा आन्सर आहे. नेक्स्ट बघा, चौथा आहे द विनोईंग मेथड इज यूज्ड टू सेपरेट लाईट वेट डेब्रिज फ्रॉम ग्रेन्स. आता काय म्हटलंय, विनोईंग जी ही मेथड आहे, ही विनोईंग मेथड ही वापरली जाते लाईट वेट डेब्रिज ग्रेन्स मधून सेपरेट करण्यासाठी. बरोबर आहे का? बरोबर आहे. आपल्याला दिलंय बघा, चित्र सुद्धा आहे. एक शेतकरी काय करतो, ते उफणीने धान्यामध्ये जे काही काडी कचरा वगैरे असेल ते निघून जावं म्हणून विनोईंग ही मेथड वापरताना दिसतोय. लाईट वेट असतात, त्याच्यामुळे ते हलके असतात वजनाला, त्याच्यामुळे उडून जाऊ शकतात हवेबरोबर. ठीक आहे, म्हणून आपण तिथे यूज करतो. ट्रू आहे हे. नेक्स्ट बघा, द डिकॅन्टेशन मेथड कॅन बी यूज्ड टू सेपरेट टू लिक्विड्स, वन हेवी अँड वन लाईट. बघा, डिकॅन्टेशन मेथड आपण यूज करू शकतो का? दोन लिक्विड सेपरेट करायला, एक हेवी असेल आणि एक लाईट असेल. बरोबर आहे, ट्रू आहे. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 3 आहे, फॉर विच टाइप ऑफ मिक्सचर इज द फिल्ट्रेशन मेथड युजफुल अँड हाऊ. काय म्हटलंय, फिल्ट्रेशन मेथड कधी वापरायची आहे, कुठल्या मिक्सचरसाठी आपण फिल्ट्रेशन मेथड वापरू शकतो आणि हाऊ, हे त्यांनी विचारलंय. कसं काय करायचंय, तर बघा, फिल्ट्रेशन इज युजफुल फॉर सेपरेटिंग अन इनसोल्युबल सॉलिड फ्रॉम अ लिक्विड. जे इनसोल्युबल सॉलिड आहे लिक्विड मधून वेगळं करायचं आहे. आता जनरली सोपं उदाहरण घ्या याच्यासाठी, घरात चहा आपण बनवतो आणि चहा करताना जे आपण शेवटी काय करतो, चहा गाळून घेतो. का गाळतो आपण? कारण की ती चहा पावडर जी आपण टाकलेली असते ती काय पूर्ण विरघळते का पाण्यामध्ये? नाही विरघळत. साखर आपण टाकतो ती विरघळते पूर्णपणे, पण चहा पावडर काही विरघळत नाही. म्हणून आपण काय करतो, गाळून घेतो. म्हणजे ते इनसोल्युबल सॉलिड आहे जे आपण गाळून घेतोय, लिक्विड मधून वेगळं करतोय. ठीक आहे, यालाच म्हणतो आपण फिल्ट्रेशन. पुढे बघा, द मिक्सचर इज पोर्ड थ्रू अ फिल्टर पेपर. द सॉलिड रिमेन्स ऑन द फिल्टर पेपर व्हाईल द लिक्विड पासेस थ्रू इट. आता ही प्रोसेस सांगितली आहे. तुम्ही जर बघितलं असेल आपल्या पुस्तकात ती प्रोसेस सुद्धा तुम्हाला दाखवलेली आहे. आपण काय करतो, तुम्हाला माहिती, फिल्टर पेपर आपण यूज करतो किंवा एखादा क्लॉथ, एखादा कपडा आपण यूज करू शकतो. तर फिल्टर पेपर बघा,
तुम्ही बघितलं असेल चित्रामध्ये आपल्या पुस्तकात दिलंय फनेल आहे, फनेल मध्ये तो फिल्टर पेपर ठेवलाय, खाली एक भांड ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर काय करतोय आपण, ते मिश्रण जे आहे आपल्याला जे गाळायचं आहे, मिश्रण फिल्टर करायचं आहे, ते त्याच्यामध्ये ओतलेलं आहे. मग ओतल्यानंतर काय होतंय, त्यांनी सांगितलंय सॉलिड रिमेन्स ऑन द फिल्टर पेपर. जे काही सॉलिड आहे ते कुठं राहतंय, फिल्टर पेपरवर राहतंय, बरोबर आहे. आता तुम्ही विचार करा, आपण चहा गाळतोय तेव्हा काय होतं, ती चहा पावडर आहे ती गाळण्याच्या वरती राहते आणि द लिक्विड पासेस थ्रू इट, आणि जो चहा आहे किंवा जे लिक्विड आहे ते काय होतं, त्या गाळणीमधून असेल किंवा ते फिल्टर पेपरमधून पास होतं आणि खालच्या भांड्यामध्ये ते येतं. ठीक आहे, अशा पद्धतीने ही मेथड आहे. आता एक्झाम्पल बघा, सेपरेटिंग सँड फ्रॉम सँड वॉटर मिक्सचर. समजा सँड आपल्याला सेपरेट करायची आहे सँड वॉटर मिक्सचर मधून, तरी आपण ही वापरू शकतो. किंवा सेपरेटिंग टी लिव्स फ्रॉम प्रिपेअर्ड टी, हे मी आताच तुम्हाला सांगितलंय. ठीक आहे, हा झाला क्वेश्चन नंबर 3. आता 4th बघा काय म्हटलंय, हाऊ विल यू सेपरेट सॉडस्ट मिक्स्ड इन अ कंटेनर ऑफ वॉटर. सॉडस्ट म्हणजे काय, भुसा, लाकडाचा भुसा जर पाण्यामध्ये मिक्स झाला असेल तर कसा सेपरेट करायचा हे विचारलंय. बघा उत्तर लिहिलंय मी. बघा, सॉडस्ट इज इनसोल्युबल इन वॉटर. बरोबर आहे, विरघळते का सॉडस्ट पाण्यामध्ये, नाही. अँड बिईंग लाइटर इट फ्लोट्स ऑन द सरफेस ऑफ द वॉटर. कसं आहे, ते हलकं असणार आहे त्याच्यामुळे ते पाण्याच्या वरती तरंगतं. The mixture is passed through a filter paper, the water passes through it and the sawdust is left behind on the filter as a residue. समजा आपण फिल्ट्रेशन मेथड वापरली तर काय करता येईल आपल्याला, ते जे मिक्सचर आहे ते आपल्याला फिल्टर पेपर मधून पास करायचं आहे, त्याच्यामुळे वॉटर जे आहे ते खालच्या भांड्यामध्ये येईल आणि सॉडस्ट जी आहे ती फिल्टर पेपरवरती राहील. वेगळं केलं आपण व्यवस्थित. पुढे बघा, किंवा आपण अजून काय करू शकतो बघा, ॲज द सॉडस्ट फ्लोट्स द मिक्सचर कॅन बी अलाउड टू स्टँड फॉर सम टाइम. आता ती सॉडस्ट जी आहे ती पाण्यावरती तरंगतीये, लाकडाचा भुसा पाण्यावरती तरंगतोय. मग आपण ते तसंच थोडा वेळ स्थिर ठेवू शकतो. आणि काय करायचं, देन फ्लोटिंग सॉडस्ट कॅन बी केअरफुली स्कीम्ड ऑफ. त्याच्यानंतर काय करू शकतो आपण, वरती तरंगणारा जो लाकडाचा भुसा आहे तो आपण बाहेर काढून घेऊ शकतो. और किंवा काय करू शकतो, और द वॉटर कॅन बी पोर्ड आउट फ्रॉम बिलो इनटू अनदर कंटेनर. किंवा जे पाणी आहे ते खालच्या भागातून, म्हणजे ते जे कंटेनर असेल ज्याच्यामध्ये आपण ते मिश्रण घेतलंय त्याच्या खालून आपण ते फक्त पाणी काढून घेतलं तरी सुद्धा लाकडाचा भुसा त्याच्यामध्ये राहणार आहे. ठीक आहे, therefore filtration and decantation are the two correct effective methods to separate the sawdust from water. त्याच्यामुळे या दोन्ही मेथडने आपण करू शकतो, फिल्ट्रेशनने सुद्धा करू शकतो किंवा डिकॅन्टेशन या मेथडने सुद्धा हे करू शकतो. नेक्स्ट बघा, 5th क्वेश्चन म्हटलंय, while working a carpenter finds that iron nails have mixed with sawdust. Which different methods can the carpenter use to separate them? Which of those methods is the easiest? आता हे आन्सर बघा काय आहे. कार्पेंटर त्यांनी म्हटलंय, काम करत असताना कार्पेंटरला समजा काही खिळे मिक्स झालेले दिसले, लाकडाच्या भुशाबरोबर काही खिळे मिक्स झालेत असं दिसलं. आता बघा काम करताना होऊ शकतं हे. तर कोणत्या वेगवेगळ्या मेथड्स वापरू शकतो कार्पेंटर जेणेकरून ते सेपरेट होईल, म्हणजे खिळे बाजूला होतील आणि लाकडाचा भुसा एका साईडला होईल. वेगवेगळ्या मेथड्स कोणत्या वापरू शकतो आणि त्यापैकी इझिएस्ट कोणती आहे. आता वेगवेगळ्या मेथड्स पैकी मॅग्नेटिक सेपरेशन वापरू शकतो तो, किंवा हँड पिकिंग म्हणजे हाताने जरी त्याने ते खिळे निवडले तरी सुद्धा ते चालणार आहे. मग आन्सर बघा, द कार्पेंटर कॅन यूज द मॅग्नेटिक सेपरेशन मेथड टू सेपरेट आयर्न नेल्स फ्रॉम सॉडस्ट. आता इथे तुम्ही एक वाक्य लिहू शकता की तो मॅग्नेटिक सेपरेशन वापरू शकतो किंवा हँड पिकिंग मेथड सुद्धा वापरू शकतो. म्हणजे असं लिहू शकता, द कार्पेंटर कॅन यूज मॅग्नेटिक सेपरेशन और हँड पिकिंग मेथड
इथे लिहू शकता तुम्ही हँड पिकिंग मेथड टू सेपरेट द आयर्न नेल्स फ्रॉम सॉडस्ट. कारण त्यांनी डिफरंट मेथड्स विचारलाय बघा, वेगवेगळ्या कोणत्या मेथड वापरू शकतो हे विचारलंय, त्याच्यामुळे या दोन मेथड्स तुम्ही लिहू शकता. आणि नंतर म्हणायचं आयर्न नेल्स आर मॅग्नेटिक. कशा असतात आयर्न नेल्स? मॅग्नेटिक आहेत, बरोबर आहे. मूव्हिंग अ मॅग्नेट ओव्हर द मिक्सचर. आपण मॅग्नेट घेतलं आणि ते मिक्सचर वरती जर फिरवलं तर काय होईल? दे विल इन्स्टंटली स्टिक टू द मॅग्नेट लिव्हिंग द नॉन मॅग्नेटिक सॉडस्ट बिहाइंड. म्हणजे बघा, ते जे मिश्रण झालेलं आहे लाकडाचा भुसा आणि आयर्न नेल्स, त्याच्यावरती जर आपण मॅग्नेट फिरवलं तर आयर्न नेल्स जे आहेत ते मॅग्नेटिक आहेत, त्याच्यामुळे ते लगेच त्या मॅग्नेटला चिकटतील. आणि सॉडस्ट कसं आहे? नॉन मॅग्नेटिक आहे, त्याच्यामुळे ते खाली राहणार आहे. मॅग्नेटिक सेपरेशन इज द इझिएस्ट, फास्टेस्ट अँड मोस्ट कन्व्हिनियंट मेथड. मॅग्नेटिक सेपरेशन कसं आहे? इझी आहे, लगेच होण्यासारखं आहे, फास्ट आहे मेथड आणि कन्व्हिनियंट आहे. हँड पिकिंग पण आहे, पण कसं आहे, हँड पिकिंग आपण करत बसलो तर वेळ जाणार आहे आपला. हाताने प्रत्येक खिळा आपण जर निवडत बसलो तर त्याच्याने वेळ जाणार आहे. म्हणून म्हटलंय इट रिक्वायर्स नो एक्स्ट्रा प्रिपरेशन, keeps both substances dry and separates the iron nails instantly. वेगळं काही त्याला लागत नाही तयारी अशी करण्यासाठी, बरोबर आहे. दोन्ही सबस्टन्स ड्राय राहूनच हे मॅग्नेटिक सेपरेशन होऊ शकतं आणि लगेच होऊ शकतं इन्स्टंटली. ठीक आहे, त्याच्यामुळे कार्पेंटर मॅग्नेटिक सेपरेशन ही इझिएस्ट मेथड वापरू शकतो. आता बघा पुस्तकात 6वा क्वेश्चन बघा. इन द वर्ड सर्च बिलो some words related to separation are given. One example has been circled for you. Find all such words in the word search and write them down. ठीक आहे, आपण इथे काय केलंय त्यांनी, हे जे वर्ड सर्च दिलंय तुम्हाला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मेथड्स जे आपण बघितलेल्या आहेत त्यांची नावं शोधायची आहेत आणि त्यांना सर्कल करायचं आहे. जसं त्यांनी इथे डिकॅन्टेशन हे एक दिलेलं आहे. मग आधी आपण मेथड्स बघूयात कोणकोणत्या. बघा, सेडिमेंटेशन आहे, हँड पिकिंग आहे, विनोईंग आहे, सिविंग आहे, मॅग्नेटिक सेपरेशन आहे, इव्हॅपोरेशन, चर्निंग, फिल्ट्रेशन आणि डिकॅन्टेशन तर त्यांनी दिलेलंच आहे. मग बघूयात आता एक एक करून, पहिल्यापासून सापडूयात. बघा बघा पहिलं इथे दिसतंय तुम्हाला सेडिमेंटेशन. याला तुम्ही पेन्सिल हातात घेऊन पुस्तकामध्ये सर्कल करू शकता. सेडिमेंटेशन झालं. त्याच्यानंतर विनोईंग आहे बघा इथे, विनोईंग. डिकॅन्टेशन त्यांनीच दिले करून. त्याच्यानंतर 2 झाल्या. आता पुढे बघा, पुढे काय आहे? इथे दिसतंय बघा, उलट आहे बरं का, मॅग्नेटिक सेपरेशन. म्हणजे एम उजव्या साईडला, इथून सुरुवात आहे, मॅग्नेटिक सेपरेशन. हे असं उलट दिलंय त्यांनी. 3 झाल्या. त्याच्यानंतर सिविंग दिसतंय बघा इथे, सिविंग. 4 झाल्या. फिल्ट्रेशन आहे बघा इथे, फिल्ट्रेशन. 5. फिल्ट्रेशन झालं, 5 झालं. त्याच्यानंतर इव्हॅपोरेशन आहे त्याच्याच वरती, इव्हॅपोरेशन. 6 झालं. त्याच्यानंतर जर बघितलं तर हँड पिकिंग आहे बघा, हँड पिकिंग. हँड पिकिंग 7 झालं. बघा काय काय झालं, सेडिमेंटेशन, हँड पिकिंग, विनोईंग, सिविंग, मॅग्नेटिक सेपरेशन झालं. इव्हॅपोरेशन, इव्हॅपोरेशन झालं. का झालं? चर्निंग राहिलंय ना आपलं. बघा चर्निंग इथं आहे, चर्निंग म्हणजे काय? घुसळणे, चर्निंग. 8 झालं. आणि डिकॅन्टेशन तर त्यांनीच दिलेलं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने या वर्ड सर्च मध्ये आपण सगळ्या मेथड्स जे सर्च केलेले आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आज आपण आपला जो 3rd चॅप्टर आहे, लेट सेपरेट द कॉम्पोनंट्स, याचा एक्सरसाइज सोडवलेला आहे.
तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.